ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रियाला पकडण्यासाठी सीबीआय ऑफिसरची एंट्री झालेली आहे. हो, सीबीआय ऑफिसर आता प्रियाला पकडायला का आलेत? प्रियाच्या विरुद्ध कंप्लेंट कुणी केले आणि सीबीआय मध्ये काय कंप्लेंट झालेली आहे? मधुभाऊंच्या प्रकरणाच्या मध्ये प्रिया दोषी असली तरी खुनी तर साक्षी आहे. मग प्रियाने असं काय केलंय की ज्याच्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता सीबीआय पकडण्यासाठी आले? प्रियाच्या मागे सीबीआयचा ससेमिरा कुणी लावलाय आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता मधुभाऊ सोडून एका वेगळ्याच केसमध्ये का अडकले? तिला आता सीबीआय अटक करण्यासाठी आल्यावरती या सगळ्याचा खुलासा झालाय आणि या सगळ्याचा संबंध दुसरा तिसरा कुठेही रविराजांनी सीबीआयला जी केस सोपवलेली आहे त्या केसचा आता सीबीआयने जो काही खुलासा केलाय त्यानंतर रविराज स्वतः इकडे प्रियाला अटक करण्यासाठी सीबीआयच्या लोकांना घेऊन आलेत. रविराजने कोणत्या केसचा ससेमिरा लावला होता? रविराजने कोणती केस सीबीआयकडे सोपवली होती ज्याची कल्पना कुणालाच नव्हती आणि त्याचा निकाल काय आलाय सगळं सगळं पाहू. इकडे अश्विन अर्जुनला खूप काही बोलतो, खूप म्हणजे अति बोलतो आणि त्यामुळे मग मात्र अर्जुन रडायला लागतो. कधी न रडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये ज्या वेळेला रडायला लागतो आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सायली खूपच चिडते आणि त्यातच अर्जुन रडतोय म्हणून अश्विन खूप अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ झालेला अर्जुन आता अश्विन इकडे काही बोलणार तर इकडे प्रिया सांगायला लागते काही नाही, यांची सगळी नाटकं आहेत. नाटकं म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही नाटकं करून यांना काय सिद्ध करायचं आहे मला खरंच माहीत नाहीये. मग नाटकं म्हटल्यावरती सायली चिडते, तिच्या एक खाडकन थोबाडीत देते आणि तू या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला का हे करण्याचा प्रयत्न करते आहेस असं आता म्हणायला लागते. पण त्याच वेळेला आता इकडे सायली सांगते याच्या पुढे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर हेच आता मी बोलणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबरच असं म्हणत असंच यापुढे घडणार. यापुढे तुझा कोणतीही मनमानी चालवून घेणार नाही असं म्हटल्यावरती अश्विन पेटून उठतो आणि सायली वहिनी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला मारण्याची? त्यावरती पूर्णाजी म्हणते अरे अर्जुन रडतोय आणि रडणाऱ्या अर्जुनला आता इकडे ती म्हणते खोटं बोलतोय. यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच विमल याच्यामध्ये सायलीताईंची खरंच काही चुकी नव्हती. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते पण मी सायलीताईंची बाजू घेऊन सांगत नाहीये. तर या प्रियाताई यांनी आता तन्वीताईंनी खूप खोटं बोलल्या, माझ्यावरती अळरावी केली, मला मोलकरीण म्हटल्या म्हणून सायलीताईंनी त्यांना आता समजवून सांगितलं बस इतकंच. पण या काही समजून घ्यायला तयारच नव्हत्या. यावरती प्रताप म्हणतो बाद झाला अश्विन, तू तुझ्या बायकोची बाजू घेणं बंद कर. यावरती प्रिया म्हणते ठीक आहे, तुम्हाला जर का सगळ्यांना याच्यामध्ये असं वाटतंय की मी चुकीची आहे तर ठीक आहे, मी चुकीची आहे. मी या सगळ्यामध्ये आता माघार घेते, हवे तर मी हे घर सोडून निघून जाते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया नाटक सुरू करते. त्यावरती सायली म्हणते नाटक तुझं बास कर, तुला कोणीही घर सोडून जायला काही सांगितलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते आणि ठीक आहे अश्विन, तुला सुद्धा या सगळ्यामध्ये विश्वास बसतोय ना की हेच लोक बरोबर आहेत? तुला जर का विश्वास बसतोय हे लोक बरोबर आहेत तर बरोबर आहेत. अश्विन म्हणतो नाही मी तुझ्या बाजूने आहे. पण या वेळेला सगळ्यांना समजलेलं असतं की प्रिया कोणत्याही खालच्या लेवलला जाऊ शकते. इकडे रूम मध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो आजचे काही 2.0 व्हर्जन दाखवलेत ना ते व्हर्जन असंच ठेवा. यावरती सायली म्हणते म्हणजे माझ्या नवऱ्याला रडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सोडणार नाहीये. माझ्या नवऱ्याला रडवण्याचा किंवा बोलण्याचा हा अधिकार फक्त त्याच्या घरच्यांचा आहे आणि हा अधिकार मी प्रियाला कधीच देऊ शकत नाहीये. अश्विन भाऊजींमुळे तुम्ही रडलात पण त्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे. पण ही प्रिया जास्तच टिवटिव करत होती पण मला नाही वाटत की ती आत्ता गप्प बसेल. अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये तिला गप्प बसवायचं एकच हे आहे ते म्हणजे ही केस जिंकणं. सायली सांगते मला विश्वास आहे की कधी ना कधीतरी हिचा अंत होणारच आणि तो अंत आता लांब नसतो. कारण आता रविराजच आपल्या स्वतःच्या मुलीचा अंत कसे करणार नकळतपणे ते बघा. आता सकाळी सकाळी रविराजांना त्यांच्या मित्राचा कॉल येतो. यावरती रविराज म्हणतात हां बोल. यावरती मित्र सांगतो तू आमच्याकडे काही
म्हणजे काही महिन्यापूर्वी एक केस सोपवली होतीस, आठवते तुला? रविराज म्हणतात, हो आठवते. यावरती मग आता रविराज म्हणतात, त्याचा काय निर्णय झालाय? यावरती आता त्याचा मित्र सांगतो, निर्णय जर ऐकशील ना तर खूप गोष्टीचा धक्का बसेल. कारण हे जे काही तू प्रकरण आम्हाला दिलेलं आहेस ना, या प्रकरणाच्या मध्ये आता एक जबरदस्त धक्कादायक खुलासा झालाय. यावरती रविराज म्हणतात, काय खुलासा आहे? यावरती तो मित्र म्हणतो, असा खुलासा मी तुला सांगू शकत नाहीये. मी तुला घरी येऊन भेटतो, मग त्या व्यक्तीवरती ॲक्शन घ्यायची की नाही घ्यायची हे तू ठरव. रविराज म्हणतात, ठीक आहे, तू मला लवकरात लवकर त्या व्यक्तीचं नाव सांग. आणि त्या व्यक्तीचं नाव असतं प्रिया. बरं, आपल्याला हा गुन्हा काय आहे हे कळत नाही. हे ज्या वेळेला CBIचे लोक आता इकडे सुभेदारांच्या परिवारात एंट्री करणार तेव्हाच तो गुन्हा कळतो. आता रविराज प्रतिमाला सांगतात, आपल्याला ताबडतोब सुभेदारांच्या घरी जायला पाहिजे. प्रतिमा म्हणते, काय झालं? तन्वीने परत काही गोंधळ केलाय का? यावरती मग आता इकडे सांगायला लागतो रविराज, अजिबात बोलू नकोस, त्या तन्वीचं नाव नको घेऊस, तू चल, फक्त तू चल, मी तुला तिकडे गेल्यावरती सांगतो. इथे मला एक्सप्लेन करायला वेळ नाहीये, मला तिकडे गेलं पाहिजे, नाहीतर ती खोटारडी तिकडे सुद्धा जाऊन आता खूप मोठा तमाशा करेल आणि उगाच सगळ्यांना गोंधळात पाडेल. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा आणि रविराज हे सगळेजण सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी निघतात. जेव्हा सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी ते निघतात त्याच वेळेला इकडे आता ऑलरेडी CBIची माणसं पोलिसांना घेऊन आलेली असतात. आणि त्यावरती आता इकडे सुभेदार परिवाराला धक्काच बसतो. पूर्णाजी म्हणते, बघितलंच कल्पना, म्हणजे या मुलीच्यामुळे, या आता मधुभाऊ इथे असल्यामुळे आपल्या घरात हे पोलीस यांची सतत कारस्थानं सुरूच आहेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे काय झालंय असं विचारणा करता त्याच वेळेला आता इकडे ते सांगतात, हे बघा, ही वेगळी केस आहे. यावरती पूर्णाजी म्हणते, ही तीच केस आहे ना ज्या केसमध्ये मधुकर पाटील अडकलेत? यावरती ते सांगतात, नाही, आम्ही पोलीस नाही, आम्ही CBI कडून आलोय, फक्त पोलिसांची आम्हाला साथ आहे. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात, तन्वी सुभेदार इथेच राहतात का? यावरती आता इकडे सगळेजण चपापतात, हो ती इथेच राहते, पण काय संबंध? CBIशी तन्वीचा काय संबंध? कुणालाच काहीच कळत नसतं आणि सगळेच जण चक्रावतात. त्यावरती ते सांगतात, तन्वी सुभेदार यांना बोलवून घ्या. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो रविराज, तन्वी सुभेदार या बाहेर गेलेल्या आहेत, त्या येतीलच, पण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की नक्की काय झालंय ते? यावरती ते सांगतात, आम्ही त्यांना अटक करायला आलोय. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, पूर्णाजी, कशा प्रकरणात? या अर्जुनने तिला अडकवलंय का खोट्या प्रकरणामध्ये? अर्जुन, काय केलंयस तू? म्हणजे आता तिला या खोट्या प्रकरणामध्ये अडकवून तुला काय सिद्ध करायचंय अर्जुन? असं म्हणत पूर्णाजी खूपच चिडते आणि चिडलेली पूर्णाजी रागारागात अर्जुनवरती सगळा आता आरोप टाकते. त्यावरती प्रताप म्हणतो, काय झालंय आम्हाला सांगाल का? सगळं सस्पेन्सचं माहोल असतं. यावरती ते सांगतात, रविराज किल्लेदार यांनी आमच्याकडे काही महिन्याभरापूर्वी कंप्लेंट केली होती. यावरती मग आता प्रताप म्हणतो, मग रविराजनी कंप्लेंट केली असेल, ती वेगळ्या कारणासाठी असेल, हे काय? त्यावरती ते सांगतात, नाही, त्यांनी त्यांच्या बायकोच्या बद्दल कंप्लेंट केली होती. यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते, कसली कंप्लेंट? त्यांची बायको तर मिळाली. यावरती मग आता ते सांगतात, हो, त्यांची बायको मिळाल्यावरतीच त्यांनी कंप्लेंट केली होती. त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नाही आहे. आमची प्रतिमा घरात आलेली आहे, आता तिला या सगळ्यामध्ये कंप्लेंट करून काय मिळणार आहे तुम्हाला? असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतात CBIचे ऑफिसर, हे बघा, सर येतीलच आता रविराज किल्लेदार, मग तुम्ही त्यांच्याशीच बोल. तोपर्यंत रविराज येतात. रविराज आल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये रविराज म्हणतात, प्रताप थांब, मी बरोबर माणसाला इकडे पाठवलेला आहे, तन्वी कुठे आहे? यावरती प्रताप सांगायला लागतो, तन्वी ना? तन्वी, अरे इथे नाही आहे, ती बाहेर गेले. आता रविराज विचार करतात, तू तिला काही फोन करू नकोस, अश्विन फोन करून तिला बोलवून घेईल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, हो, मी काही दिवसापूर्वी कंप्लेंट केली होती. तुम्हाला आठवतंय ना, आपल्याला एक डेड बॉडी सापडली होती. जी डेड बॉडी आपल्याला सापडली होती त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये आता आपल्याला खूप मोठं प्रतिमाचं DNA पॉझिटिव्ह आले होते, माहितीये? आणि ती डेड बॉडी प्रतिमाची नव्हती, हे प्रतिमा आल्यानंतर सिद्ध झाले. यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, हो ते सगळं मला माहिती आहे, पण याच्याशी संबंध काय आपला? त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात,
पोलीस इन्स्पेक्टर सांगा, यांना जो काही संबंध आहे तो सगळा संबंध सांगा. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात पोलीस इन्स्पेक्टर की ती डेड बॉडी ज्या व्यक्तीची होती ती एका एका म्हणजे शवगृहामधून आलेली होती. ती ज्या वेळेला एका शवगृहामधून बॉडी आलेली होती आणि त्याच वेळेला आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं की ती बॉडी कुणी लंपास केली किंवा त्या बॉडीला कुणी हे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला तन्वी किल्लेदार हे नाव समोर आलेलं आहे. नर्सने आम्हाला सांगितलेलं आहे की ती तन्वी किल्लेदारच आहे आणि तन्वी किल्लेदार या सगळ्यामध्ये आता खूप मोठा फ्रॉड करतायत हे सुद्धा सत्य आम्हाला समजले. म्हणून आम्ही तन्वी किल्लेदार यांना अटक करायला आलोय. पण आता सगळ्यांना धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते का ती प्रतिमाची डेड बॉडी का हे करेल? यावरती ते सांगतात आम्हाला त्याचं काही माहीत नाहीये. काही महिन्यांपूर्वी आमच्याकडे ही केस रविराज किल्लेदार यांनी सोपवली की त्यांची पत्नी जिवंत असताना ती डेड बॉडी कुणाची होती आणि त्याचे DNA रिपोर्ट कसे मॅच झाले हे ज्या वेळेला आम्ही आता शोध घ्यायला घेतला तेव्हा DNA रिपोर्ट कुणी मॅच केले हा पहिला आम्ही शोध केला की कुणी हे खोटे DNA रिपोर्ट तयार केले. हा ज्या वेळेला शोध घेतला त्यावेळेला ते DNA रिपोर्ट तयार करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती होती तन्वी किल्लेदार. आणि त्यानंतर उलटा शोध सुरू केला की ही डेड बॉडी कुणी दिली, काय दिली, आणि त्यावेळेला आम्हाला सत्य समजलं की ही डेड बॉडी देणारी व्यक्ती एक नर्स आहे. नर्सने काही पैशासाठी ही डेड बॉडी दिली. त्या नर्सला गाठल्यावरती मग आता आम्हाला समजलं की हे पैसे देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून तन्वी किल्लेदारच आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रताप म्हणतो काय बोलताय, तुमच्याकडे काय पुरावा आहे? यावरती CBIचे लोक सांगतात आम्ही पुराव्याशिवाय कधी काही करतच नाहीये. उगाच का CID करून केस CBIकडे वरती येते? रविराज सरांची ओळख आहे म्हणून त्यांनी CBIकडे डायरेक्ट केस सोपवली की त्यांच्या बायकोला कोण मृत घोषित करत होतं. यावरती मग आता ते सांगतात ती नर्स तर आहे आमच्याकडे, पण आमच्याकडे काही CCTV फुटेज सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये आता इकडे त्या नर्सशी बोलताना ती दिसत आहे. आता याच्यामध्ये नागराजचं नाव अजून आलेलं नसतं. त्याचवरती प्रताप म्हणतो असं कसं शक्य आहे? यावरती CBIचे लोक सांगतात हो. आता यावरती पूर्णाजीला धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणते पण तन्वी असं का करेल? आपल्याच आईला मृत घोषित करून तिला काय मिळणार आहे? यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात हे बघा, खरं सांगायचं तर आम्ही CBIची लोक आहोत. आम्ही आतापर्यंत असे अनेक केस हँडल केलेल्या आहेत, पण ही केस जरा वेगळीच आहे. जर का एक मुलगी आपल्या आईला, आणि CBIचे ऑफिसर सांगतात एक मुलगी आपल्या आईला हे असं कधीच करू शकत नाही. या गोष्टीवरती आता आमचा विश्वास बसलाय की मुळातच ही DNA टेस्ट जर का मॅनेज होऊ शकते तर रविराज किल्लेदार तुम्ही एकदा तुमच्या मुलीची आणि आता स्वतःची DNA टेस्ट सुद्धा मॅच करा आणि त्याच वेळेला इकडे तुम्हाला सत्य समजेल. आणि आता मात्र इकडे ज्या वेळेला हे समजतं त्यावेळेला रविराज म्हणतात हो, ही सुद्धा केस मी तुमच्याचकडे सोपवतो आहे. ती माझी मुलगी आहे की नाही? यावरती ते म्हणतात ते तर आम्ही शोधू, पण आत्ता ती आहे कुठे? आता इकडे महिपत इकडे आता महिपतकडे ती गेलेली असते भेटायला. त्यावरती आता इकडे लगेचच प्रताप म्हणतो ती आत्ता तर सांगून गेलेली आहेस की ती तर घरी चाललेली आहे. आम्हाला वाटलं की रविराज किल्लेदारकडे ती चाललेली आहे आणि त्यानंतर रविराज इकडे आलाय म्हणजे ती तिकडे गेलेलीच नाहीये. रविराज म्हणतो ती आत्ता कुठेतरी गेलेली असेल, ती त्याच माणसाला भेटायला गेलेली असेल ज्या माणसाला या सगळ्यामध्ये आता इकडे तिने मॅनेज केलेला आहे किंवा तो माणूस कोण आहे हे जरा समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पुढचा प्लॅन ठरतो की ती ज्या माणसाला भेटायला गेले तो पण याच्यात सामील आहे. पूर्णाजीचं डोकं चक्रावतं, ती तर डोकं धरून बसते. त्यावेळेला CBIचे ऑफिसर सांगतात आमच्याकडे अजून एक पुरावा आहे. आता सायली विचार करायला लागते या केसमधून मधुभाऊंच्या केसपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा आता मार्ग मोकळा आहे. काहीतरी आहे की ज्याच्यामुळे मधुभाऊंपर्यंत आपण नक्की पोहोचू शकू, पण काय करता येईल असा आता ती विचार करत असते. आणि त्याच वेळेला मग आता सायली विचारते की मला एक गोष्ट सांगाल का की तिने या सगळ्यामध्ये कुणाच्या मदतीने हे सगळं केलंय? यावरती ते म्हणतात सध्या तरी आम्हाला काही कळलेलं नाहीये, पण ती व्यक्ती कोण आहे हे लवकरात लवकर आता समजेलच, तुम्ही काळजी करू नका असं म्हणत मात्र आता इकडे ते सांगायला लागतात. त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे बघा, हे सगळं आहे ना हे एक मधुकर पाटील यांच्या केसशी रिलेटेड आहे. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये जे काही घडामोडी घडतायत ना
या घडामोडी त्याच कारणासाठी घडत आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र फायनली ठरतं की आता प्रियाची कसून चौकशी करायची। एका केसमध्ये प्रिया उघडकीला आलेली आहे, आता दुसऱ्या केसमध्ये प्रियाची उघडकी येणार असते। आता मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो, तितक्यात प्रिया येते। प्रिया आल्यावरती प्रिया आता काय आहे हे सगळं, मधुभाऊंना पकडायला पोलीस आलेत का, यावरती आता इकडे मधुभाऊ या घरात आल्यापासून या घरातले पोलिसांच्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्यात असं ती आरडाओरडा करायला लागते। त्यावरती पूर्णाजी म्हणते, नालायक मुली गप्प बस। तिला धक्का बसतो, पूर्णाजी असं का बोलत आहे। त्यावरती पूर्णाजी म्हणते, अगं तू प्रतिमाला मारण्यासाठी या सगळ्या ज्या काही कुरघोडी केल्यास ना, त्या सगळ्या आम्हाला समजलेल्या आहेत। हे जे काही केलेस ना, त्यामुळे आता इकडा मोठा धक्का बसलेला आहे आम्हाला। हे सगळं तुझं धंदे बास कर, तुझा सगळा खेळ संपलाय, तुला CBI ऑफिसर घेण्यासाठी आलेले आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया चांगलीच गडबडते। नाही नाही, माझ्यासोबत खूप मोठा प्रॉब्लेम होतोय, माझ्यासोबत खूप मोठा आता फ्रॉड केला जातोय। पूर्णाजी म्हणते, बास कर, तुझं हे तोंड बंद कर आणि या सगळ्यामध्ये आता पोलिसांच्या ताब्यात जा। पोलीस आणि प्रियाला पकडून आता फरफटत तिकडून घेऊन जातात। फायनली प्रियाची रवानगी झालेली आहे आणि आता आता प्रियाची आणि रविराजांची पुन्हा DNA टेस्ट होणार आणि मग या DNA टेस्टचा काय रिपोर्ट येणार पाहणं रंजक ठरणार।